नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने मोठी खळबळ माजवली आहे. विचार करा, सरकारने अचानक एक निर्णय घेतला आणि हजारो तरुणांचं भविष्यच धोक्यात आलं. ज्या गोष्टीसाठी वर्षानुवर्षे मेहनत केली त्यावर एका क्षणात पाणी फिरलं गेलंय. याची सुरुवात आपण थेट त्या विद्यार्थ्यांपासून करूया ज्यांना याचा फटका बसलाय. त्यांची भावना काय आहे बघा. अनेक वर्षांची मेहनत, स्वप्न, सगळं कसं एका रात्रीत संपल्यासारखं झालंय. हे त्यांच्या शब्दांतून किती स्पष्ट दिसतंय, नाही का? तर मग मूळ प्रश्न हाच आहे की महाराष्ट्रात असं अचानक काय घडलं की हजारो तरुणांचं भविष्यच अंधारात आलं. चला, सरकारच्या त्या निर्णयाचा आणि त्याच्या परिणामांचा जरा खोलात जाऊन विचार करूया. तर सगळ्यात आधी हे पाहूया की या विरोधाची ठिणगी पडली तरी कुठून. सरकारचा तो धक्कादायक निर्णय नेमका होता तरी काय. तर मुद्दा असा आहे की महाराष्ट्र सरकारने स्टेनोग्राफर म्हणजे लघुलेखक हे पद अधिकृतपणे मृत घोषित केले. याचा अर्थ आत्ता सुरू असलेली आणि भविष्यात होणारी सगळी भरती प्रक्रिया रद्द. आणि हो, हे तात्पुरतं नाहीये. हे पद कायमचं सरकारी सेवेतून काढून टाकण्यात आलंय. ही खूप मोठी गोष्ट आहे. पण हे पद मृत घोषित करणं म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारने ठरवलंय की या पदासाठी आता कधीच भरती करायची नाही. हळूहळू हे पद सरकारी नोकरीच्या यादीतूनच नाहीसं होईल. आणि विशेष म्हणजे अशा पदासाठी देशात असा निर्णय होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल. आणि हा निर्णय येण्याआधीचा प्रवास बघा. उमेदवारांसाठी तो किती लांब आणि निराशाजनक होता. 2018 मध्ये जाहिरात आली, मग 22 मध्ये पुन्हा जाहिरात आली, आणि इतकी वर्ष वाट पाहिल्यानंतर काय झालं तर सरकारने दोन्ही भरत्या रद्द केल्या आणि थेट पदच मृत घोषित करून टाकलं. म्हणजे लोक ज्या परीक्षांची वाट बघत होते त्या परीक्षा कधी होणारच नव्हत्या. यामुळे साहजिकच एक मोठा प्रश्न उभा राहतो की सरकारने इतका टोकाचा निर्णय घेतला तरी का. यामागे नक्की काय विचार होता. बरं, सरकारने यासाठी काही कारणं दिली आहेत. पहिला म्हणजे डिजिटायझेशन आणि ऑटोमेशन. सरकारला वाटतंय की आता व्हॉइस रेकॉर्डिंग आणि एआयमुळे या कामाची गरजच उरलेली नाही. दुसरं म्हणजे स्टेनोग्राफरची कामं आता पर्सनल असिस्टंटच्या कामातच विलीन होत आहेत. शिवाय 2018 आणि 2022 पासूनची भरती तशी रखडली होतीच. आणि हो, बजेट आणि खर्च कमी करण्याचा उद्देश तर आहेच. पण यात एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे. एकीकडे सरकार कायमस्वरूपी पदं रद्द करताय, पण दुसरीकडे सरकारी कागदपत्रांवरून असं दिसतंय की स्टेनोग्राफीची कामं बाहेरून म्हणजे आउटसोर्सिंग करून घेतली जात आहेत. याचा सरळ अर्थ काय होतो? काम संपलेलं नाही, फक्त कायमस्वरूपी नोकरी देणं थांबवलंय. ठीक आहे, ही झाली सरकारची बाजू. पण ज्या लोकांनी या एकाच करिअरसाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं, त्या सामान्य माणसांवर, त्या विद्यार्थ्यांवर याचा काय परिणाम झाला, तो जास्त महत्त्वाचा आहे. या निर्णयाचा फटका फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर संपूर्ण इकोसिस्टमला बसलाय. विचार करा, महाराष्ट्रात जवळजवळ 4000 लहान मोठ्या टायपिंग आणि शॉर्टहँड प्रशिक्षण संस्था आहेत. यापैकी अनेक संस्था तर ग्रामीण भागात आहेत, ज्या या प्रशिक्षणाचा आधार होत्या. आता त्यांचं भविष्यही अंधारात आहे. आणि आता खर्चाचा विचार करूया. सरासरी एका विद्यार्थ्याला हा पूर्ण कोर्स करण्यासाठी जवळपास 30,000 रुपये लागतात. अनेक कुटुंबांसाठी ही खूप मोठी रक्कम आहे. म्हणजे लोकांनी अशा एका कौशल्यावर पैसे खर्च केले ज्याची आता सरकारलाच गरज नाहीये. पैशांपेक्षाही मौल्यवान काय असतं तर वेळ. काही विद्यार्थ्यांनी तर तब्बल 6 वर्ष फक्त हे एक अवघड कौशल्य शिकण्यासाठी दिली आहेत. त्यांचं काय? या सगळ्याचा परिणाम काय होतो हे या एका प्रतिक्रियेतून अगदी स्पष्ट दिसतं. अनेक जण ग्रामीण भागातून आलेले आहेत. 4-5 वर्ष फक्त याचीच तयारी केली. आता अचानक दुसरं क्षेत्र निवडणं त्यांना शक्यच नाहीये. किती मोठी निराशा आहे ही. तर मग आता प्रश्न हा आहे की महाराष्ट्रात जे घडलं त्यामुळे हा व्यवसाय सगळीकडूनच संपणार का? स्टेनोग्राफीचं भविष्य काय आहे? पण चित्र तितकंच सोपं नाहीये. ते थोडं गुंतागुंतीचं आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की महाराष्ट्राने जरी या पदासाठी दरवाजे बंद केले असले तरी राष्ट्रीय स्तरावरची मागणी मात्र एक वेगळीच कहाणी सांगतेय. त्यामुळं पूर्ण चित्र समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त एका राज्यापुरतं मर्यादित राहून चालणार नाही. आणि इथे बघा किती मोठा फरक आहे. राज्य पातळीवर म्हणजे महाराष्ट्रात हे पद मृत घोषित झालंय. भरती रद्द झालीय, संधी संपल्यात. पण त्याचवेळी केंद्र स्तरावर म्हणजे SSC मार्फत होणारी भरती ती सुरू आहे. उलट तिथे तर रिक्त पदांची संख्या नुकतीच वाढली आहे. म्हणजे केंद्राला अजूनही या लोकांची गरज आहे. मग केंद्रात ही मागणी का टिकून आहे त्याचीही काही ठोस कारणं आहेत. एक म्हणजे गुप्तता. पंतप्रधान कार्यालयासारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी होणाऱ्या बैठकांमध्ये मानवी स्टेनोग्राफरच लागतात. तिथे एआयवर विसंबून चालत नाही, तो एक धोका ठरू शकतो. दुसरं म्हणजे वेग आणि अचूकता. विशेषतः न्यायालयांमध्ये
जिथे प्रत्येक शब्द महत्वाचा असतो. आणि तिसरा म्हणजे मोठमोठी मंत्रालयं आणि विभाग आजही PAPSच्या कामासाठी ह्या कौशल्यावरच अवलंबून आहेत. ह्या सगळ्यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते, ती म्हणजे ह्या नोकरीचं स्वरूप आता बदलतंय. भविष्यात हे काम फक्त ऐकून लिहिण्यापुरतं मर्यादित राहणार नाही, तर एका मल्टी स्किल्ड असिस्टंट किंवा बहुकुशल सहाय्यकाची भूमिका जास्त महत्त्वाची ठरणार आहे. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. तंत्रज्ञान जसं कामाची व्याख्याच बदलून टाकतंय, तसं महाराष्ट्रातील स्टेनोग्राफर्ससोबत जे झालं ते पाहून असं वाटतं की हा फक्त एक ट्रेलर आहे. खरा प्रश्न हा आहे की पुढचा नंबर कोणत्या कुशल नोकरीचा असेल.